बाय. थांब. सई बेबी, आपण नंतर बोलूया. ओके बाय. सई हात सोड माझा. काय करतेस तू? हे मी तुला विचारायला पाहिजे. मी काय करते? सई हात दुखतोय माझा. सई हात सोड माझा, नाही तर मी तमाशा करेन ना तुमच्या ऑफिसमध्ये. तेवढंच करू शकतेस तू. दुसरं काय येतं तुला? आणि कुणी आलं ना तर सांग की मी तुझा हात का पकडलाय. माझ्यासमोर शहाणपणा नाही करायचा. याआधी खूप काही सहन केलंय मी तुझ्यामुळे, पण आता नाही. माझ्या घरातल्या लोकांपासून ना लांब राहायचं. काय करतेय? काय करतेस? विसरलीस? आणून देते लक्ष. सध्या तुझं माझ्या घरी येणं वाढलंय. ओमीशी जवळीक वाढलीये. देवांशच्या पुढे पुढे करतेस. ऑडिशन, मीटिंगच्या नावाखाली ऑफिसमध्ये येणं, ही सगळी नाटकं मला कळत नाहीत का? अंजली, खूप आणि अति करतेस हा तू. हे जे काय चाललंय ना तुझं, सगळं थांबव आता. तुला काय वाटलं तुझी नाटकं ही लक्षात येत नाहीयेत माझ्या? एक गोष्ट लक्षात ठेवा अंजली, माझ्या आणि देवांशामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि ओमीपासून सुद्धा लांब राहा, कारण तो माझ्या लहान भावासारखा आहे. कळलं? तुझ्यासारख्या मुलीमुळे ना त्याच्या आयुष्याचं वाटोळं नाही करू देणार आहे मी त्याला. लांब राहायचं त्याच्यापासून. निघा आता घरी. हल्ली जरा जास्तच माज वाढलाय ना तुझा सई. लांब राहणं सोड. एक दिवस तुझ्याच नाकावर टिचून मी जहागीरदारांच्या घरात येईल आणि तू काहीही करू शकणार